शिवसेना कोणाची? ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? मुळात शिवसेना शिवसैनिकांची आणि शिवसैनिक जिकडे जास्त तिकडे त्यांची, हा खरा तर निवाडा आहे. तो आता बाकी शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहे हे ठरवून मग ते चिन्ह पक्ष कोणाला द्यायचा यावरचा निवाडा होत आहे. यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस पण चालू आहे आणि या केसला सतत तारीख पे तारीख मिळते. मग या तारखेच्या विषयामध्ये संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स घेतात, अण्णाभाऊ साठेंच्या कविता ऐकवतात. कित्येकाची रखेल झाली वगैरे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कविता ऐकून. या स्वरूपाच्या सगळ्या अफवा पसरवत सर्वोच्च न्यायालयालाच बदनाम केलं जात आहे. न्यायालयाला निकाल द्यायचा नाही, न्यायालय तारीख पे तारीख करतंय, न्यायालय विकलं गेलेलं आहे, न्यायालय मॅनेज झालेलं आहे. या स्वरूपाच्या वल्गना करून, या स्वरूपाच्या भप्पा मारून काय मिळणार आहे? काहीच नाही. पण तरीही हे केलं जातं. सुषमा अंधारे या स्वरूपात बोलत राहतात. आता बिचाऱ्या त्या बोलत नाहीत कारण त्यांना शांत राहावं लागतंय. इतकी उपेक्षा त्यांची झालीये. जो वापर करायचा तो करून टाकला ना, तो आता संपलंय काम. त्याच्यामुळे त्या गप्प असतात. आता मुळात या सगळ्या गोष्टीत आपल्या लक्षात येत नाहीये की हे सुप्रीम कोर्टातलं प्रकरण तारीख पे तारीख करत लांबवतंय का? हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे. काल परवा सुप्रीम कोर्टामध्ये तारीख झाली आणि या तारखेला सुप्रीम कोर्टाने जे काही बोलले आणि तारीख मागितली कोण हे आपल्या लक्षात येण्यासाठी एका विधिज्ञाचं बोलणं तुम्हाला मी ऐकवतो. जरा ते ऐका, मग आपण यावर बोलू. नमस्कार. शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे? शिवसेना पक्षामध्ये जी काही फूट झाली ती कायदेशीर होती, बेकायदेशीर होती? त्यानंतरचं जे सरकार आलं ते कायदेशीर होतं का बेकायदेशीर होतं? आणि तत्सम जे काही विषय आहेत त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ज्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आहेत त्याची आज सुनावणी होती. 3:30 वाजता हे प्रकरण सुनावणीला आलं. कपिल सिब्बल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे जे वकील आहेत ते हजर असताना त्यांनी सरन्यायाधीश आणि खंडपीठाला विनंती केली की याआधी त्यांनी ज्या समरी नोट दाखल केलेल्या आहेत त्या माननीय न्यायाधीशांना आधी वाचाव्या आणि त्यानंतरच याच्यावरती सुनावणी घ्यावी. अशा विनंतीला सरन्यायाधीशांनी आणि खंडपीठांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 तास देत आहोत. सुनावणी सुरू करायची असेल तर आज आपण सुरू करू शकता. तरी देखील कपिल सिब्बलांनी त्यांची विनंती ही ग्राह्य धरावी अशी विनंती केली. त्यामुळे आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय न होता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी ही आता पुढे ढकललेली आहे. ऐकलंच? यानंतर आपल्या लक्षात येईल की तारीख कोण मागितली आहे. मागच्या वेळेला पण असंच झालंय. तारीख कोण मागितली? तारीख वकिलांनी मागितली. हां, हे वकील अस्सीम सरोदे नाहीत, लक्षात ठेवा, कारण ते त्यांचे काही अधिकृत वकील असण्याचं कारण नाही आहे. ते फक्त म्हणतात मी त्यांचा वकील आहे. असो, जे काय असेल त्यासो, आपल्याला काय करायचं आहे, कुणी कोणाचा वकील असेल. पण या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट निकाल द्यायला तयार असताना, सुप्रीम कोर्ट सगळ्या गोष्टी ऐकून बोलायला तयार असताना त्यांनी आम्हाला पुढची तारीख द्या असं सांगितलं आणि पुढची तारीख मागून घेतली. मग काय, कोर्टाने देऊन टाकली. आता पुन्हा हे बाहेर येऊन तारीख पे तारीख होतंय, आम्हाला तारीखच मिळते, आम्हाला काही होत नाही असं म्हणायला मोकळे आहेत ना. सोपं असतो हे सगळं बोलणं. सोपं असतं. सोपं यासाठी असतं की यातून बरंच काही राजकारण घडवता येतं, यातून शंका निर्माण करता येते, अफवा पसरवता येतात, हे सगळं करता येतं. माझा तर दावा असा आहे की लवकर निकाल लागावा अशी उद्धव ठाकरेंची इच्छा असणार नाहीये किंवा नसावी सुद्धा. कारण निकाल लागला आणि गेलं हातचं तर काय घ्या, किंवा हे चिन्हच गोठवलं, पक्षाचं नावही गोठवलं तर काय घ्या. त्याच्यापेक्षा निकाल न लागलेला बरा ना. किमान आमचं चोरलं असं म्हणता येतं. किमान पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी काही बोलायला, काही मुद्दे मांडायला जागा शिल्लक राहते. त्यामुळे हे तारीख पे तारीख होणं हे उद्धव ठाकरेंच्याच मनातली गोष्ट आहे असं वाटायला लागलंय. एकतर मुळात पक्ष हातचा गेला हे ओरडता येतं, चोरलं असं म्हणता येतं, आणि दुसरी गोष्ट सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार यावर सतत टीका करता येते. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता यांचे वकीलच जर अशा स्वरूपाच्या गप्पा मारणार असतील किंवा अशा स्वरूपाची तारीख मागणार असतील तर करायचं काय? नाही समजून घेता येत. लवकर या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन बघितल्या तर लक्षात येतं की तारीख पे तारीखचा खेळ सुप्रीम कोर्ट सरकार नाहीये करत, तर तारीख पे तारीखचा खेळ आणि हा निकाल लांबवण्याचा खेळ आवडतोय तो उद्धव ठाकरेंनाच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा आणि आपल्या ठळक बातम्या ऐकत रहा. धन्यवाद.